भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। गावात जंगी शोभायात्रा काढून शेकडो भाविकांनी जल्लोष व्यक्त केला। लेझिम, ढोल ताशे, भजन मंडळ वाजत गाजत अनेकांनी आपला आनंद साजरा केला। लहान मुलांनी राधाकृष्णाची वेशभूषा करून देखावे सादर केले। यावेळी कोल्हापूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला। अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अनेक मंदिरात पूजा अर्चना करून अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। असाच उत्सव भातकुली तालुक्यात येत असलेल्या वाठोडा शुक्लेश्वर गावात करण्यात आला। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव दत्त मंदिरात साजरा करण्यात आला। यावेळी गावांमधून लेझिम, ढोल ताशे, भजन मंडळ वाजत गाजत भव्य शोभायात्रा शांततेत पार पडली। दंडोत प्रणाम। माझं नाव सैंगराज यक्षदेव महानुभाव। हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम दरवर्षी येतो आणि या गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमानिमित्त आज इथे शोभायात्रा निघाली। ती शोभायात्रा 125 वर्षापूर्वी मला माहिती आहे त्याच्या आधीपासून ही निघाली। ही या वर्मा परिवाराची परंपरा आहे आणि ती चालत आली यक्षदेव परिवारापर्यंत आणि ही अशी परंपरा पुढे चालत राहावी आणि तो जगत जेता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज अगाध चक्रवर्ती सम्राट त्याचा हा कार्यक्रम आहे। खूप छान उत्सव झाला, साजरा झाला आणि सगळं गावकरी मंडळी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। सगळ्यांनी खूप आनंद लुटला या गोष्टीचा आणि परमेश्वराच्या भक्तिभावामध्ये सगळे लोक तल्लीन झाले होते आणि या मंगलमय सोहळ्याचा श्रीकृष्ण देवांनी सुद्धा स्वीकार केला असं दिसते, कारण की इतका उत्स्फूर्त प्रतिसाद इतक्या दिवसानंतर पाहायला मिळाला। हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज आपल्या इथे वाठोड्यातच नव्हे तर पूर्ण देशभरात हा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा केला जातो। द्वापर युगापासून हा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्याचप्रमाणे हा आपण खूप जल्लोषाने साजरा करतो। याबद्दल मी गावकरी मंडळीचे ज्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्या सर्व लोकांचे मी मनपूर्वक विनम्र भावाने त्यांना अभिवादन देतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षी त्यांनी असाच हा कार्यक्रमाचा आनंद लुटत राहावा आणि असे देवाची स्तुती करावी, देवाचा कार्यक्रमात सहभाग घ्यावा ही त्यांच्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो। दंडोत प्रणाम। जय श्रीकृष्ण। लहान मुला-मुलींनी राधाकृष्णांची वेशभूषा करून देखावे सादर केलेत। या दरम्यान रथाचे पूजन देखील करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त यांनी सहभाग घेतला। गावात एकच जल्लोष दिसून आला। या उत्सव दरम्यान कोल्हापूर पोलिसांसह होमगार्ड सैनिकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ही जी शोभायात्रा निघालेली आहे ही माहिती आहे का, 1898 सालापासून श्री गोपाल कृष्ण मूर्ती संस्थान, श्री दत्त मंदिर संस्थान हे संस्थानाची स्थापनाच मुळात 1898ला झाली आणि इतक्या वर्षापासून आज आता आपण जिथे उभे आहोत हे या वर्मा घराण्याची परंपरा आहे। इतका उत्साह तुम्हाला आज गावात बघायला मिळालेला असेल। हा दरवर्षी असतो आणि तो वाढताच आहे। सर्व धर्म संप्रदायाची लोक अगदी उत्साहाने साजरी होतात आणि विशेष सांगायचं म्हणजे या रथामध्ये जी आपल्याला मूर्ती दिसत आहे ते अति प्राचीन पाषाणाची मूर्ती आहे आणि जरा निरखून बघितलं तर असं वाटतं की ती पण आपल्यासोबत स्मितहास्य करीत आहे। खूप ती जागृत मूर्ती आहे, अति प्राचीन शिळेपासून बनलेली। अनेक लोकांना आजपर्यंतच्या याच्यात त्यापासून खूप सगळे अनुभव आलेत। कित्येक जणांना म्हणजे मी माझ्याच एक नंदेचं उदाहरण देईल, त्यांना साक्षात असं वाटत होतं की जन्माष्टमीला जणू झुला हलतो आहे। अशी ही साक्षात मूर्ती आज ही गावातून प्रदक्षिणा करते। आजच्या दिवशी जागोजागी रस्त्याने रांगोळ्या काढल्या जातात। सर्व मुलांमध्ये हर्ष उल्हास असतो। आया बाया भगिनी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यामध्ये सहभागी असतात। दंडवत प्रणाम।